पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली सरकी म्हणजेच कापसाची जागा नव्या युगात कॉटन सारख्या निळ्या रंगाच्या रंगीबिरंगी वेस्टेज धाग्यांनी घेतलेली आहे। स्वस्त आणि कमी खर्चात असल्यामुळे नागरिकांचा कल याकडे वाढल्याचे दिसून येत आहे। पैठण शहर गेल्या 60 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात न्यू स्टार गादी घर म्हणून करीम अजीत शेख जमशीद शेख यांचे वडील अजित अब्दुल शेख यांनी 60 वर्षापूर्वी न्यू स्टार गादी घरचा छोटेखानी व्यवसाय सुरू केला। त्यावेळी सरकी कापूसपासून गादी लोड उशी तयार केली जात होती। त्यावेळी फिल्टर मशीनमध्ये 1 क्विंटल कपास स्वच्छ करण्यासाठी टाकल्यास त्यामधून 70 किलो बिया आणि 30 किलो कापूस निघतो। मात्र गेल्या 15 वर्षापासून कॉटन पासून असंख्य प्रकारचे कापड तथा धागे बनवणाऱ्या विविध कंपनीमध्ये निघणारा वेस्टेज रंगबिरंगी कॉटन मटेरियलचा वापर आता गादी लोड उशी रजईसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो। सदर कॉटन पासून तयार झालेली गादी उशी लोड 2 वर्षानंतर गादी घरामध्ये बनवण्यासाठी टाकल्यास तोच कॉटन परत कमी खर्चात असल्यामुळे फिल्टर यंत्रणामध्ये टाकून वापरण्यासाठी योग्य मानला जातो। मात्र शेकडो वर्षाची परंपरारित्या चालत आलेली रूढी परंपरांची जागा आता विविध कापड बनवणाऱ्या कंपनीमधील वेस्टेज मटेरियल असलेल्या कॉटनच्या धाग्यांनी घेतली आहे। कापसापासून तयार केलेली विविध वस्तू फक्त एकदाच वापरण्यात येते, कारण जास्त कालावधी झाल्यास त्याच्या आतील कापसाला काळपट रंगाची होऊन त्यातून माती मिश्रित धुळीचे कण निघतात। आज रोजी कापसाला पर्याय म्हणून निळ्या रंगाचे कॉटनच्या धाग्यांनी गादी उशी लोड सोफा रजईसह विविध प्रकारच्या बैठकीसाठी लागणारे साहित्य गादी घरामध्ये तयार केले जात आहे। गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।